लास्टचं जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण बघितलं होतं स्टार्ट्स विथ अँड एंड्स विथ. त्याचं एक स्टार्ट विथ काय आहे, एंड्स विथ काय आहे ते आपण बघितलं होतं आणि एंड्स विथचं एक्झाम्पल घ्यायचं राहिलं होतं. हा, मग आता जे एंड्स विथ आहे ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. एंड्स विथ काय आहे किंवा एंड्स विथचं एक्झाम्पल काय आहे. आपण स्टार्ट विथ आहे त्या एक्झाम्पल मध्ये एंड्स विथचं एक्झाम्पल पण घेऊ शकतो, बट आपण एंड्स विथ साठी काहीतरी ईमेलचं जे व्हॅलिडेशन म्हणालो होतो तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला, की आपण ईमेलचं व्हॅलिडेशन बघूया त्या ठिकाणी. की फॉर एक्झाम्पल ईमेलच्या लास्टला असतं gmail.com, त्याचे व्हॅलिडेशन आपण त्या ठिकाणी चेक करूया असं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर आपण तसंच करूया. जे एक्झाम्पल आपण प्रिव्हियस बघितलं होतं ते कशाचं होतं, स्टार्ट्स विथ. सेम त्याच एक्झाम्पलला फक्त या ठिकाणी एंड्स विथ हे फंक्शन जर राईट केलं तर एक्झाम्पल त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी एक VS कोड ओपन करूया. VS कोड ओपन करूया. हे एक्झाम्पल आपलं प्रिव्हियस स्टार्ट्स विथ. फोर फाईव्ह जर एंटर केलं तर या ठिकाणी सॅमसंगची इमेज ओपन केली जायची. म्हणजे 4545 नंबर जर एंटर केला, स्टार्ट जर 4545 ने झालं असेल, मग पुढे तुमचा नंबर काही असेल ते मॅटर करत नाही, बट स्टार्टिंग कशाने झाली पाहिजे, 4545 ने झाल्यानंतर या ठिकाणी सॅमसंगची इमेज म्हणजे ज्याचा नंबर आहे त्याची इमेज या ठिकाणी शो होणार आहे. आपण दुसरी इमेज न घेता डायरेक्ट फक्त एका फोनची इमेज घेतली. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही स्वतःची इमेज पण त्या ठिकाणी स्वतःचा नंबर आणि स्वतःची इमेज त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर होतं 1 2. जर त्या ठिकाणी मॅच झालं नाही तर त्या ठिकाणी काय आलं पाहिजे, अल्टर मध्ये नॉट अवेलेबल. 3 4 ला काय 1 2 3 4 ला जर स्टार्ट 1 2 3 4 ने जर झालं तर इमेज कशाची शो झाली पाहिजे, गुगल या फोनची इमेज. या ठिकाणी जे स्टार्ट विथचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी फक्त मी असं राईट करतो, एंड्स विथ. काय राईट करतोय, एंड्स विथ, आणि या ठिकाणी राईट करतो फॉर एक्झाम्पल 7 8 9 6 असं राईट केलंय. त्यानंतर काय सांगते ते, नॉट अवेलेबल 4 5, तरी नॉट अवेलेबल 4 5 आली या ठिकाणी इमेज. म्हणजे ते काय करणार, चेक काय करणार, सगळ्यात लास्टची डिजिट या ठिकाणी चेक केला, म्हणजे एंड्स विथ, एंड्स 4545 ने झाला आहे की नाही त्या ठिकाणी ते फंक्शन चेक करणार आहे. कोणतं फंक्शन, एंड्स विथ. म्हणजे तुम्ही एका एक्झाम्पल मध्ये स्टार्ट विथ आणि एंड्स विथ असे अप्लाय करू शकतात तुम्हाला पाहिजे असेल त्या वेळेने. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला बट आपल्याला एकाच हेच एक्झाम्पल मध्ये नाही घेता काय करायचं, आपल्याला सेपरेट एक्झाम्पल घ्यायचंय एंड्स विथ साठी. मग सेपरेट एक्झाम्पल त्या ठिकाणी तयार करूया. इथेच करूया एक्झाम्पल तयार. एक कंटेनर घेऊया, कंटेनर मध्ये एक हेडिंग देऊया, H3 मध्ये व्हेरीफाय ईमेल. हेडिंग दिल्यानंतर त्या ठिकाणी एक इनपुट बॉक्स, त्यासाठी इनपुट टाईप घेऊया ईमेल. त्यानंतर त्यासाठी एक ID घेऊया TXT ईमेल. त्यानंतर त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला राईट करतानाच त्या ठिकाणी कळालं पाहिजे की आपलं चुकतंय की बरोबर येतंय, असं काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी व्हॅलिडेशन आले पाहिजे. मग त्यावेळेसाठी आपण काय राईट करूया, या ठिकाणी एक इव्हेंट राईट करूया. इव्हेंटचं नेम आहे ऑन कीअप, आणि ऑन कीअपला नेम देऊया. फॉर एक्झाम्पल मेथड तर या ठिकाणी राईटच केलेला आहे, मग ऑन कीअपला नेम देऊया व्हेरीफाय. ठीक आहे, आणि क्लास राईट करूया, क्लास. जर क्लास राईट करत नाहीये तेवढे ठेवतो. आता बघा
सिंपल असं दिसतंय. ठीक आहे. हा, आता फक्त काय राईट करतो या ठिकाणी मी, क्लास फॉर्म कंट्रोल, क्लास फॉर्म कंट्रोल. बघा या ठिकाणी काय झालंय, जे काही डिझाईन आहे फॉर्मची ती चेंज झाली. कशाने? आपण जो क्लास राईट केलाय, क्लास फॉर्म कंट्रोल, याने ते काय झालंय, चेंज झालाय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी व्हॅलिडेशन स्टार्ट करूया. कशामध्ये? जे व्हेरीफाय मेथड राईट केली आपण या ठिकाणी त्या मेथडमध्ये. मग सगळ्यात अगोदर जी येणारी व्हॅल्यू आहे ते ऍक्सेप्ट करावी लागेल. मग त्यासाठी एक व्हेरिएबल घेऊया व्हॅर, व्हेरिएबलला नेम देऊया ईमेलच. हा, व्हॅल्यू ऍक्सेप्ट कशी करणार हे लक्षात ठेवायचं. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि आयडी काय आपला या ठिकाणी txt ईमेल, याने, आणि पुढे राईट काय करायचंय, डॉट व्हॅल्यू. व्हॅल्यू ऍक्सेप्ट करताना ही लाईन लक्षात ठेवायची. त्यानंतर आपल्याला व्हॅलिडेशन लावायचे कशासाठी, ईमेलला जे लास्ट आहे काय, gmail.com, या व्हॅलिडेशनसाठी. मग अजून एक या ठिकाणी व्हेरिएबल क्रिएट करूया फॅर लास्ट नावाचा. काय राईट करूया, फॅर लास्ट, आणि लास्ट मध्ये राईट करूया ईमेल डॉट एंड्स विथ, ईमेल डॉट एंड्स विथ. आणि त्या ठिकाणी एंड कशाने झाला पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचंय. हा, मग त्या ठिकाणी काय सांगायचंय, मग gmail.com याने काय झाला पाहिजे, एंड झाला पाहिजे, असं त्या ठिकाणी आपल्याला त्याला सांगायचंय. आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेशन राईट करायची. कशामध्ये, इफ मध्ये. जर करेक्ट असेल तर काहीतरी मेसेज शो झाला पाहिजे, जर करेक्ट नसेल तर काहीतरी मेसेज शो झाला पाहिजे. हा, आता या ठिकाणी तुम्ही 2 वेने याला राईट करू शकता. फर्स्ट मीन्स लास्ट डॉट, त्यानंतर परत एंड्स विथ, आणि या ठिकाणी असं सांगू शकता gmail.com हे असं सांगू शकता. बट या ठिकाणी जे स्टार्ट विथ आणि एंड्स विथ हे जे काय आहे ते आपल्याला बुलियन मध्ये आन्सर रिटर्न करणार आहे. बुलियन मीन्स ट्रू अँड फॉल्स मध्ये. जर येणारं आन्सर आपलं मॅच असेल किंवा परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी ट्रू काय रिटर्न करणार, ट्रू. म्हणजे येणारा आन्सर जर आपलं करेक्ट असेल तर त्या ठिकाणी ट्रू रिटर्न केलं जाणार, आणि जर करेक्ट नसेल तर त्या ठिकाणी फॉल्स रिटर्न केलं जाणार. हा, मग त्यावेळेस एवढं राईट करण्याची गरज नाहीये, किंवा जर एवढं राईट केलं तर काही ठिकाणी एरर येणार आहे. त्यामुळे फक्त काय राईट करायचंय, लास्ट. म्हणजे जर कन्फर्म gmail.com हे जर असेल एंड्सला तर ते लास्ट मध्ये सेव्ह होणार, आणि लास्ट हे काय करणार, त्याला ट्रू कन्सिडर करणार. म्हणजे लास्ट आन्सर या ठिकाणी काय असणार, ट्रू. जर ट्रू असेल, तर मग त्या ठिकाणी काय शो झालं पाहिजे त्या ठिकाणी आपण त्याला सांगूया. मग त्या ठिकाणी मेसेज देऊया फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट, आयडी काय आपली, बोला आयडी काय आहे. एक आयडी डिफाईन करावं लागेल अजून मेसेज साठी. आयडी डिफाईन करूया, फॉर एक्झाम्पल राईट करूया, एक डिव घेऊया, या ठिकाणी एक आयडी डिफाईन करूया. आपल्याला ठिकाणी इनर एचटीएमएल मध्ये मेसेज शो करायचा आहे. आयडीचं नेम घेऊ फॉर एक्झाम्पल मेसेज, MSG शॉर्ट फॉर्म मध्ये MSG. ठीक आहे. इनर एचटीएमएल मध्ये आपल्याला मेसेज शो करायचा आहे, त्यामुळे डॉट इनर एचटीएमएल. इनर टेक्स्ट पण यूज करू शकता, इनर एचटीएमएल पण यूज करू शकता, भरपूर वेळेस सांगितलंय. मग त्या ठिकाणी मेसेज शो करायचा आहे. जर ट्रू असेल म्हणजे gmail.com जर लास्टला असेल तर या ठिकाणी मेसेज काय शो झाला पाहिजे, ईमेल व्हेरीफाय, ईमेल व्हेरीफाय. ओके. जर नसेल तर काय झालं पाहिजे, जर लास्टला gmail.com नसेल तर काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी मेसेज शो झाला पाहिजे इनव्हॅलिड ईमेल. सेम परत डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि त्या ठिकाणी आयडी काय MSG डॉट इनर HTML मेसेज शो करायचा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मेसेज शो करूया इनव्हॅलिड ईमेल. ठीक आहे. आणि याला आता काय करूया,
रन करूया. या ठिकाणी राईट करतो. काय सांगता येते बाबा? इनव्हॅलिड ईमेल. अजून आपण पुरा ईमेल राईट केला नाहीये. या ठिकाणी राईट करूया epl@gmail.com. काय सांगताय बाबा ते? ईमेल कधी लास्टला gmail.com आल्यानंतर. सेम तेच मेसेज राईट करतो. ABC सर लास्टला असलं पाहिजे. मग जोपर्यंत आपण ईमेलच्या लास्टला असं टाकत नाही, फॉर एक्झाम्पल epl@gmail व epl45@gmail.com आणि पुढे राईट करतो फॉर एक्झाम्पल राईट करूया फॉर एक्झाम्पल 5. काय सांगते बघा? इनव्हॅलिड ईमेल. कारण की लास्ट कशाने झाला पाहिजे? फक्त gmail.com एवढ्याने काय झाला पाहिजे? लास्ट झाला पाहिजे. बट लास्ट आपल्याला काय आला? अजून एक डिजिट आलाय. कोणता? 5. तर ते काय सांगतंय? इनव्हॅलिड ईमेल. एंड्स विथचं काम काय? फक्त एंड्सला जे काय तुम्ही या ठिकाणी व्हॅल्यू दिली तेवढी एंड्सला असणं गरजेचं आहे. बट एंड्सला तुम्ही gmail.com सांगताय आणि देताना gmail.com 5 देताय. या ठिकाणी मी 5 असं राईट करतो आणि आता राईट करतो epl45@gmail.com 5. काय सांगते बघा? म्हणजे आता कंपल्सरी मला काय लागणार आहे? 5 ही व्हॅल्यू कंपल्सरी लागणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी व्हॅलिडेशन मध्ये सांगू शकतो की बाबा मला लास्टला काय पाहिजे किंवा लास्टला कोणतं डिजिट किंवा कोणतं कॅरेक्टर चेक कर. हे कशाने सांगू शकतो आपण? एंड्स विथने. एक्झाम्पल आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये पण कंप्लीट करू शकत होतो. त्या ठिकाणी एक व्हॅल्यू टाकले तर एंड्स विथचं एक्झाम्पल क्रिएट होत होतं. बट ते कुठे आणि कशासाठी यूज करायचंय हे कळणं पण गरजेचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी काय केलंय? जे ईमेलचं आहे ते काय झालं पाहिजे? ईमेलचे व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी आपण त्याला सेपरेटली काय केलंय? राईट केलंय. मग हे एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करूया एंड्स विथ साठी. ठीक आहे. कोणते कोणते फंक्शन आपण स्ट्रिंगचेच फंक्शन बघतोय ना अजून. स्टार्ट विथ, एंड्स विथ, त्यानंतर काय बघितलं तर इंडेक्स ऑफ, लास्ट इंडेक्स ऑफ, सबस्ट्रिंग, सब str, त्यानंतर अजून काय बघितलं होतं? स्लाइस. या ज्या मेथड्स आहेत या बघितल्या होत्या आपण या ठिकाणी. मग या ज्या मेथड आहे त्या बघितल्या होत्या. आता तसंच अजून काही मेथड आहे त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. मग पुढची मेथड बघूया त्यामध्येच. तर पुढची मेथड आहे मॅच. पुढची मेथड कोणती आहे? मॅच. बघूया मॅच. पुढची मेथड बघायची आपल्याला मॅच. ऍक्च्युअल मध्ये हे काय काम करते हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. मग या ठिकाणी राईट करून घ्या इट इज यूज टू व्हेरीफाय, इट इज यूज टू व्हेरीफाय अँड कम्पेअर, it is used to verify and compare given string, verify given string with any regular expression, given string with any regular expression. And second point, it returns true. It returns true if true कधी रिटर्न करते ते आपल्याला बघायचंय. if string format is as per regular expression, is as per regular expression,
तर या ठिकाणी काय जे मॅच फंक्शन आहे किंवा जी मॅच मेथड आहे ती कशासाठी यूज केली जायची किंवा यूज होणार आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी. तर व्हेरीफाय आणि कम्पेअर काय करायचंय स्ट्रिंग विथ एनी रेग्युलर एक्सप्रेशन. त्या ठिकाणी जे रेग्युलर एक्सप्रेशन आपण बघितले होते याच्या अगोदर HTML मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन बघितले होते ते रेग्युलर एक्सप्रेशन कशामधील स्ट्रिंग मधील रेग्युलर एक्सप्रेशन व्हेरीफाय किंवा कम्पेअर करण्यासाठी या ठिकाणी मॅच मेथड यूज करणार आहे. आणि जर त्या ठिकाणी ते व्हेरीफाय झालं किंवा ट्रू कधी होणार आहे ज्यावेळेस रेग्युलर एक्सप्रेशन तुम्हाला जसा फॉर्मॅट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर मॅचचं येणारं आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट की रेग्युलर एक्सप्रेशन राईट कशामध्ये करायचे. तर रेग्युलर एक्सप्रेशन राईट कशामध्ये केले जातात डबल स्लॅश मध्ये. हे आपण चांगल्या प्रकारे बघितलंय आणि व्हॅलिडेशन बघितलेले आहे HTML मध्येच. ठीक आहे पासवर्ड व्हॅलिडेशन बघितले होते तेच. या ठिकाणी नोट म्हणून राईट करूया इन जावास्क्रिप्ट in JavaScript regular expression in JavaScript in regular expression is enclosed in double slash enclosed in double slash. हा मग आता जे एक्सप्रेशन आहे रेग्युलर ते कशामध्ये इनक्लोज करायचे आहे किंवा कशामध्ये राईट करायचे डबल क्लोज मध्ये काय असलं पाहिजे सॉरी डबल कोट आहे त्यामध्ये काय असलं पाहिजे स्लॅश 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 मीन्स डबल स्लॅश मध्ये हे रेग्युलर एक्सप्रेशन राईट करायचे. रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे वेगळं काही नाहीये जे HTML मध्ये बघितले ते या ठिकाणी आपल्याला परत बघायचे आहे मीन्स जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे ना ते जर परत बघायचे म्हणले तर परत आपल्याला 8 दिवस त्यामध्ये घालावे लागतील. जे HTML मध्ये बघितलं ते सेम तेच आहे फक्त आपण या ठिकाणी रेग्युलर एक्सप्रेशनचं एक एक्झाम्पल घेणार आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं होतं स्टार काय काम करतो क्वेश्चन मार्क काय काम करतो प्लस काय काम करतं हे सगळे बघितले होते किंवा डॉलर असेल त्यानंतर स्मॉल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू स्लॅश हे सगळे मेथड त्या ठिकाणी आपण बघितले होते तेच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. मग त्याचं एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. त्यासाठी आपण काय करूया एक फाईल घेऊया फॉर एक्झाम्पल मॅच डॉट HTML त्यामध्ये राईट करूया डॉक टाईप HTML डॉक्युमेंट. HTML डॉक्युमेंट मध्ये काय येणार हेड मध्ये टायटल मध्ये राईट करूया मॅच मेथड फंक्शन. टायटल नंतर आपल्याला ठिकाणी याची पण गरज पडेल आपल्याला बुस्ट्रॅपची पण गरज पडेल. बुस्ट्रॅप आपल्याकडे प्रीडिफाईन आपल्याकडे इन्स्टॉल केलेला आहे. मग त्यासाठी आपण राईट करूया लिंक रिलेशन इक्वल टू स्टाईल शीट त्यानंतर href href मध्ये मग आपल्याकडे नोड मॉड्यूल्स आहे बट कधी आहे फोल्डर जावास्क्रिप्ट त्यानंतर नोड मॉड्यूल्स असे फोल्डर आहे मेन फोल्डर नंतर मग त्या काय राईट करायचंय डॉट स्लॅश या ठिकाणी एवढे फोल्डर आहे जावास्क्रिप्ट नोड मॉड्यूल्स पब्लिक स्क्रिप्ट. आपण सध्या कोणत्या फोल्डर मध्ये आहे जावास्क्रिप्ट फोल्डर मध्ये ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे जायचंय नोड मॉड्यूल्स मध्ये बुस्ट्रॅप नावाचा एक फोल्डर असणार आहे. बुस्ट्रॅप नावाच्या फोल्डरमध्ये डिश नावाचा एक फोल्डर असेल. डिश नावाच्या फोल्डरमध्ये मल्टिपल फोल्डर असतील त्यामध्ये आपल्याला पाहिजे CSS नावाच्या फोल्डरमध्ये मल्टिपल फोल्डर असणार आहे त्यामध्ये आपल्याला फक्त कोणतं पाहिजे बुस्ट्रॅप डॉट CSS. या ठिकाणी बघा मल्टिपल फोल्डर आहे यामधील आपल्याला कोणतं लागतंय बुटस्ट्रॅप डॉट CSS आलं एक कुठे या ठिकाणी ठीक आहे. हेड झालंय त्यानंतर बॉडी
बॉडीमध्ये राईट करूया, बॉडीला क्लास घेऊया, क्लास कंटेनर फ्लुइड, क्लास कंटेनर फ्लुइड, आणि यामध्ये राईट करूया, एक हेडिंग देऊया H3 आणि त्यामध्ये राईट करूया व्हेरीफाय पासवर्ड, व्हेरीफाय पासवर्ड. त्यासाठी एक इनपुट बॉक्स घेऊया आणि त्यामध्ये राईट करूया इनपुट टाईप, काय याचा आहे पासवर्ड. त्यासाठी एक आयडी घेऊया, TXT पास, नंतर क्लास फॉर्म कंट्रोल, क्लास घेतलाय फॉर्म कंट्रोल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आता पासवर्ड चेक करायचा आहे. जर तुम्ही तुमच्यामध्ये भरपूर जणांनी मायस्क्यूएल वर्कबेंच यूज केला असेल, आता जे ॲडव्हान्स जावाच्या बॅचला आहे त्यांनी, किंवा त्या अगोदर पण काही जणांनी यूज केला असेल एसक्यूएल साठी, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड क्रिएट करता, ज्यावेळेस फर्स्ट टाइम तुम्ही ते इन्स्टॉल करता, इन्स्टॉल केल्यानंतर सेटअप करता, आणि सेटअप करताना त्या ठिकाणी पासवर्ड सेट करता. पासवर्ड सेट करतानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलाय, ना, तो पासवर्ड त्या ठिकाणी तुम्हाला शो केला जातो. काय की बाबा तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग आहे, वीक आहे की पुअर आहे, असं त्या ठिकाणी शो केलं जातं. आणि पाहिजे तसं फॉर एक्झाम्पल फॉन्ट कलर पण दिला जातो त्या ठिकाणी, ग्रीनमध्ये, रेडमध्ये. तसं आपल्याला ठिकाणी काय करायचंय, आपला जो काय आपण पासवर्ड सेट करणार आहोत किंवा एंटर करणार आहोत, तो पासवर्ड व्हेरीफाय करायचा आहे. स्ट्रॉंग आहे, पुअर आहे की वीक आहे, असं व्हेरीफाय झालं पाहिजे, आणि या ठिकाणी मेसेज शो झाला पाहिजे. असं या ठिकाणी आपल्याला फंक्शनॅलिटी राईट करायची. मग फंक्शनॅलिटी राईट करायची, आणि फंक्शनॅलिटी आपल्याकडे कोणतं सॉफ्टवेअर नाही किंवा ऍप्लिकेशन डिझाईन नाही करत आहे, आपण सिंपल पेज बनवतोय, आणि मला पासवर्ड एंटर करतानाच लगेच कळालं पाहिजे, मला सबमिट पण नाही करायचंय. एंटर करताना मला कळालं पाहिजे की तो पासवर्ड पुअर आहे, वीक आहे की स्ट्रॉंग आहे. मग त्यासाठी आपण काय घेऊया, या ठिकाणी एक इव्हेंट घेऊया. इव्हेंट कोणता, मग टाईप करताना माहित झालं पाहिजे किंवा दिसलं पाहिजे, त्यासाठी ऑन कीअप, आणि ऑन कीअपला मेथड घेऊया व्हेरीफाय पास. ठीक आहे. आणि या ठिकाणी एक आपण कंटेनर घेऊया, आपल्याला मेसेज शो करायचा आहे इनर HTML मध्ये, म्हणजे तिथे. आणि याला एक आयडी घेऊया, मेसेजेस घेऊया सिंपल, जास्त काय आपल्याला ठिकाणी तिथे वर्क करायचं नाहीये, त्यामुळे आपण सिंपल एवढंच घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, फंक्शनॅलिटी राईट करायची आहे. मग फंक्शनॅलिटी राईट कुठे करणार, स्क्रिप्ट मध्ये. मग स्क्रिप्ट कडे जाऊया, लिंक नंतर राईट करायचं आपल्याला. आता स्क्रिप्ट, स्क्रीन थोडी मिनिमाइजच ठेवतो, म्हणजे तुम्हाला दिसेल की बाबा मी राईट काय करतोय. मग या ठिकाणी अगोदर फंक्शन डिफाईन करायचंय. फंक्शनचं नेम काय असणार आहे, मग व्हेरीफाय फास्ट. व्हेरीफाय फास्ट हे फंक्शनचं नेम असेल. मग आता जो पासवर्ड एंटर करणार आहे, तो आपल्याला काय करायला लागेल, अगोदर एका कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावा लागेल, आणि त्यानंतर चेक करावा लागेल. मग सेम एक व्हेरिएबल घेऊया, व्हेअर पासवर्ड नावाचा एक व्हेरिएबल घेऊया, आणि त्यामध्ये स्टोअर करायचं. कसं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी काय आपली, TXT पास डॉट व्हॅल्यू, ही आपली आयडी आहे. त्यानंतर मला एक्सप्रेशन राईट करायचं आहे. एक्सप्रेशन राईट करावं लागेल ना, व्हॅलिडेशन चेक करायचं म्हणलं. मग एक्सप्रेशन राईट कोणतं करायचंय, रेग्युलर एक्सप्रेशन. आणि रेग्युलर एक्सप्रेशन जावास्क्रिप्ट मध्ये राईट करताना डबल स्लॅश मध्ये राईट करायचंय. मग या ठिकाणी जे काही एक्सप्रेशन आहे ते स्टोअर करण्यासाठी पण एक व्हेरिएबल घेऊया, व्हेअर, त्याला नेम देऊया फॉर एक्झाम्पल रेग्युलर एक्सप्रेशन. आणि मला असा पासवर्ड किंवा असं एक्सप्रेशन सांगायचंय की त्यामध्ये मिनिमम एक
अप्पर केस कॅरेक्टर असलं पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे, मिनिमम 5 to 15 काय असले पाहिजे, मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 15 हे कॅरेक्टर असले पाहिजे, असं मला काहीतरी त्या ठिकाणी सांगायचंय. हा, मग आता मला ते सांगण्यासाठी या ठिकाणी व्हॅलिडेशन लावणं गरजेचं आहे. मग ते व्हॅलिडेशन या ठिकाणी मी राईट करायला स्टार्ट करतो. आणि जावा स्क्रिप्टमध्ये रेग्युलर एक्सप्रेशन राईट करताना राईट कसं करायचंय, नोटमध्ये आपण राईट केलं या ठिकाणी. कशामध्ये राईट करायचंय, डबल कोटमध्ये. मग या ठिकाणी डबल कोटमध्ये राईट करूया, डबल स्लॅश मध्ये डबल स्लॅश आणि स्लॅश मध्ये आपल्याला व्हॅलिडेशन राईट करायचे. मग या ठिकाणी राईट करतो मी आता एक एक व्हॅलिडेशन राईट करूया. एफ पॅरेंथेसिस त्यामध्ये क्वेश्चन मार्क इक्वल टू डॉट स्टार आणि त्यानंतर त्यामध्ये राईट करूया कॅपिटल पण पाहिजे, मग त्यासाठी कॅपिटल ए टू झेड. ठीक आहे, ही पॅरेंथेसिस इथे क्लोज झालंय. पॅरेंथेसिस क्लोज झाल्यानंतर दुसरं पॅरेंथेसिस पाहिजे आपल्याला. दुसरं पॅरेंथेसिस राईट का, क्वेश्चन मार्क इक्वल टू डॉट. एवढं झाल्यानंतर परत काय येणार, स्टार. आणि आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, डिजिट पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण काय करूया, राईट करूया स्लॅश कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे, तेवढं राईट केल्यानंतर पुढे येणार आता डॉट आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये किती डिजिट पाहिजे मला, मिनिमम 5 to 15. एवढं झालंय. एवढं झाल्यानंतर काय राईट करायचंय, $. आता एवढं राईट केलंय मी. आता याचा मिनिंग काय, हा सगळ्यांना परत क्वेश्चन पडला असेल की बाबा एवढ्याचा मिनिंग होतो तरी काय. असा डाऊट तर कोणाला पडायला नाही पाहिजे, कारण की आपण याचा सगळ्यांचं एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे बघितलंय HTML मध्ये. तरी पण नसेल काहींच्या लक्षात राहिलं तर या ठिकाणी सांगतो की कशाचा मिनिंग काय होतो. सगळ्यात अगोदर काय राईट केलं आपण, कॅप, आणि लास्टला काय राईट केलंय, $. असं राईट केलंय. तर याचा मिनिंग काय होणार, चेक एंटायर स्ट्रिंग, म्हणजे जेवढी स्ट्रिंग आहे तेवढं चेक करण्याचं काम हे करणार आहे. मग या ठिकाणी राईट करतो चेक ऑल स्ट्रिंग ऑल गिव्हन असं राईट करतो. ऑल मीन्स तुम्ही असं कन्सिडर करणार की जेवढी आपल्या एक्झाम्पल मध्ये जेवढ्या काही स्ट्रिंग दिल्या तेवढ्या नाही, जी स्ट्रिंग आहे त्यामध्ये सगळे कॅरेक्टरसाठी काय, कॅप अँड $. त्यानंतर पुढे राईट काय केलं आपण, पॅरेंथेसिस मध्ये सगळ्यात अगोदर राईट केला क्वेश्चन मार्क इक्वल टू डॉट अँड स्टार, आणि त्यानंतर राईट केलं ब्रॅकेटमध्ये A to Z. A to Z पण कसं राईट केलंय, कॅपिटल, पॅरेंथेसिस क्लोज. मग याचा मिनिंग काय होणार, हे कशासाठी घेतलंय की आपल्याला बाबा ऍटलिस्ट काय असलं पाहिजे, 1 अप्पर केस कॅरेक्टर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी राईट करूया ऍटलिस्ट 1 अप्पर केस कॅरेक्टर. ठीक आहे, सेकंड व्हॅलिडेशन कशासाठी लावलंय आपण आता त्या ठिकाणी, की बाबा मला एक स्पेशल कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. स्पेशल कॅरेक्टर साठी परत पॅरेंथेसिस क्वेश्चन मार्क इक्वल टू त्यानंतर डॉट स्टार, त्यालाच आपण ऍस्ट्रिक बोलतो. त्यानंतर स्लॅश डब्ल्यू. ठीक आहे, पॅरेंथेसिस क्लोज. याचा मीनिंग काय होणार, ऍटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर. ऍटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर. आणि लास्टला काय राईट केलं आपण, डॉट आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये 5 to 15 असं राईट केलंय ना. तर याचा मिनिंग काय होणार, एंटायर पासवर्ड, म्हणजे जेवढा काही पासवर्ड आहे तो पासवर्ड कशामध्ये असला पाहिजे, 5 to 15 मध्ये, म्हणजे मिनिमम 5 अँड मॅक्झिमम 15 कॅरेक्टर. ओके, म्हणजे काही वेगळं राईट केलं असं नाही, फक्त त्याला सेपरेट राईट करून गेलं सोपं वाटतंय.
आता याचा प्रत्येकाचा मिनिंग आपण चांगल्या प्रकारे बघितला HTML मध्ये. क्वेश्चन मार्क कधी यूज करायचा आहे, डॉट कधी यूज करायचा आहे, स्टार कधी यूज करायचा आहे, त्यांना सेपरेट पण बघितलंय. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाला डाऊट नकोय आणि असेल तर रिव्हाइज करा नोट्समध्ये, आणि जरी नाही कळालं तर उद्याच्या लेक्चरमध्ये परत विचारू शकता. ठीक आहे, किंवा लेक्चर झाल्यानंतर थांबा. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता हे येणारं जे आन्सर आहे हे कुठेतरी आपल्याला म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड आहे, वीक आहे, पुअर आहे, हे शो करणं पण गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया. मग त्याला नेम देऊया व्हॅर मेसेज, आणि त्यामध्ये राईट करूया डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि तो मेसेज मध्ये शो करायचा म्हणून MSG सिंपल. ठीक आहे. डॉट व्हॅल्यू का नाही, कारण की आपल्याला तिकडून एक्सेप्ट नाही करायचं, शो करण्यासाठी आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेशन राईट करण्यास स्टार्ट करायचे आहे. इफ मध्ये राईट करायचंय पासवर्ड डॉट जी मेथड आहे कोणती, मॅच, आणि मॅच राईट करायचंय रेग्युलर एक्सप्रेशन. काय राईट करायचंय, रेग्युलर एक्सप्रेशन. मग आता असं काय राईट केलं, अगोदरच सांगितलंय जे मॅथचं येणारं जे आन्सर आहे ते जर रेग्युलर एक्सप्रेशनला मॅच होणार असेल तर काय रिटर्न करणार आहे, ट्रू. काय रिटर्न करणार आहे, ट्रू. म्हणजे रेग्युलर एक्सप्रेशन काही असू शकतं ना, रेग्युलर एक्सप्रेशन काही असू शकतं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की मला काय पाहिजे, मिनिमम 10 to 20 डिजिट पाहिजे. तर या ठिकाणी मी काय राईट करणार, 5 जागेवर 10, 15 जागेवर 20 असं राईट करू शकतो. मला या ठिकाणी कॅपिटल A to Z नकोय, म्हणजे मला जी अप्पर केस आहे मिनिमम किंवा 1 लेटर काय असलं पाहिजे, 1 कॅरेक्टर अप्पर केस मध्ये असलं पाहिजे. मला लोअर केस मध्ये पाहिजे, तर या ठिकाणी मी काय राईट करणार, स्मॉल A to Z असं राईट करणार. मग आता माझं हे रेग्युलर एक्सप्रेशन आहे. मग जे रेग्युलर एक्सप्रेशन आहे ते काही असू शकतं. ते जर तुमच्या पासवर्ड सोबत मॅच झालं, म्हणजे कोणत्या पासवर्ड सोबत तुम्ही या ठिकाणी जे एंटर करणार आहे त्यासोबत जर मॅच झालं तर काय होणार आहे, ट्रू. आणि ट्रू जर झालं तर याचा आन्सर काय येणार आहे, इफचा आन्सर काय येणार, ट्रू. आणि ट्रू असेल तर मग आपण इफच्या बॉडी पार्ट मध्ये सांगू शकतो की बाबा पासवर्ड काय तुझा स्ट्रॉंग आहे. मग या ठिकाणी इफच्या बॉडी पार्ट मध्ये सांगायचंय कशामध्ये मेसेज शो करायचा आपल्याला, इनर HTML मध्ये. त्यासाठी मेसेज डॉट इनर HTML, आणि इनर HTML मध्ये त्या ठिकाणी सांगूया स्ट्रॉंग पासवर्ड. फक्त तेवढंच नाही, त्याच्यात आपण एक कॉन्टेक्च्युअल कलर पण शो करूया. मग कॉन्टेक्च्युअल कलर साठी क्लास नेम राईट करावं लागेल. मग त्यासाठी मेसेज डॉट क्लास नेम. मग क्लास नेम कॉन्टेक्च्युअल कलर आहे आपल्याला माहित. मग ते कॉन्टेक्च्युअल कलर या ठिकाणी राईट करायचे. मग आपल्याला टेक्स्ट साठी पाहिजे तर टेक्स्ट. मग टेक्स्ट कॉन्टेक्च्युअल कलर साठी राईट करूया फॉर एक्झाम्पल सक्सेस. ठीक आहे, हे झालं स्ट्रॉंग पासवर्ड साठी. बट माझ्याकडे कंडिशन किती आहे, बोला कंडिशन किती आहे, भरपूर साऱ्या कंडिशन आहे की मला काय असलं पाहिजे. या ठिकाणी कंडिशन बघा, इथे नसेल कळत काय. पहिली लाईन सोडून द्या. सेकंड काय, ऍटलिस्ट 1 अप्पर केस लेटर, ऍटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर, आणि मिनिमम 5 अँड मॅक्झिमम 15. म्हणजे मिनिमम कमीत कमी मला 5 लेटर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अशा म्हणजे कमीत कमी 2 ते 3 कंडिशन आपण या ठिकाणी राईट केल्या. म्हणजे या ठिकाणी इफने फक्त एकच कंडिशन राईट केली. म्हणजे मग तुमचा पुढचा आन्सर काय असणार, या ठिकाणी नेस्टेड इफेल्स राईट करायचे. बट नेस्टेड इफेल जर राईट केले तर काय होणार, एक तर सगळ्यापैकी कोणती तरी एकच कंडिशन चेक केली जाणार, एक तर इफची किंवा एल्सिफची किंवा त्यानंतरच्या एल्सिफची किंवा लास्टची एलची. मला तसं नाही करायचंय, मला सगळं चेक झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय राईट करूया, याच्यानंतर घेऊया एल्स. ठीक आहे, आणि एल्स मध्ये परत इफ एल्स घेऊ शकतो आपण. नेस्टेड नेस्टेड इफ एल्स नाही, इफ घेतला एल्स मध्ये परत इफ असं घेऊ शकतो आपण. ट्रिकी पार्ट मध्ये बघितलंय सी लँग्वेज मध्ये. सेम त्याच्या ठिकाणी राईट करायचंय इफ. मग आता इफ मध्ये राईट करूया मिनिमम किती पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे. तर या ठिकाणी राईट करूया पासवर्ड. मिनिमम लेंथ किती पाहिजे ते, पासवर्ड डॉट लेंथ. लेंथ म्हणजे काय येणार, पासवर्डची लेंथ काउंट केली जाणार. मिनिमम किती असली पाहिजे, मिनिमम 5 असली पाहिजे. मग या ठिकाणी लेस दॅन 5. जर असं असेल तर या ठिकाणी मग पासवर्ड काय तो मेसेज मध्ये शो झाला पाहिजे.
मग या ठिकाणी मेसेज एंटर करूया, इमेजिंग डॉट इनर HTML आणि इनर HTML मध्ये मेसेज शो करूया, पुअर पासवर्ड. जर 5 पेक्षा लहान असेल, लेंथ काय असेल 5 पेक्षा लहान असेल, तर पासवर्ड कसा आपला 4 आहे. मग या ठिकाणी मेसेज प्रोव्हाइड करूया, पुअर पासवर्ड आणि त्याला कलर देऊया इमेजिंग डॉट क्लास नेम आणि क्लास नेम मध्ये राईट करूया TXT डेंजर. ठीक आहे. आता या इफला परत अजून एक एल्स राईट करूया. हा झाला स्ट्रॉंग झाला, 4 झाला, नंतर दुसरा असणार वीक असणार. म्हणजे काय आहे, लेंथ 5 आहे बट बाकीचे व्हॅलिडेशन त्याच्यासाठी नाहीये. म्हणजे लेंथ काय तुमची 5 लेंथ पर्यंत तुम्ही घेतलाय पासवर्ड. या इफचं काम काय, तो चेक करून देणार आहे लेंथ 5 आहे की नाही, 5 पेक्षा जास्त आहे की 5 पेक्षा कमी आहे. या ठिकाणी बघा पासवर्ड डॉट लेंथ काउंट करणार, आपली लेंथ मेथड लेंथ काउंट करणार आणि लेंथ किती आहे ते सांगणार आणि या ठिकाणी लेंथ चेक केली जाणार, लेंथ लेस दॅन 5. जर 5 पेक्षा लहान असेल तर काय, पासवर्ड काय पुअर आहे. जर 5 पेक्षा मोठी असेल, लेंथ काय असेल 5 पेक्षा मोठी असेल, तर मग त्यासाठी याची कंडिशन राईट करूया एल्स मध्ये. मग एल्स मध्ये कंडिशन राईट करूया मेसेज डॉट इनर HTML आणि इनर HTML मध्ये मेसेज राईट करूया वीक पासवर्ड. वीक पासवर्ड आणि या ठिकाणी राईट करूया मेसेज डॉट क्लास नेम आणि क्लास नेम मध्ये या ठिकाणी कलर प्रोव्हाइड करूया टेक्स्ट. कलर राईट करूया फॉर एक्झाम्पल वॉर्निंग, पुअर आहे ना त्यासाठी वॉर्निंग. आता त्याला चेक करूया. या ठिकाणी राईट करतो मी ए, काय म्हणते बघा पुअर पासवर्ड. पुअर म्हणजे कसा, या ठिकाणी पुअर पासवर्ड कधी लेंथ 5 पेक्षा कमी असेल तर पासवर्ड काय पुअर आहे. मग या ठिकाणी पुढे एंटर करूया, ए एंटर केलंय, BCD 4 डिजिट किंवा 4 कॅरेक्टर एंटर केले तरी काय सांगते बाबा ते पुअर पासवर्ड आहे. मग पासवर्ड अजून पण ते काय सांगताय पुअरच सांगताय. मग काय करूया आपण त्यासाठी अजून एक कॅरेक्टर एंटर करू ABCDE. आता काय सांगते बघा ते, आता सांगते काय वीक पासवर्ड. म्हणजे आता काय झालंय, पुअर मधून आपण वीक मध्ये गेलोय. वीक कधी असणार 5 पेक्षा जास्त डिजिट किंवा 5 मिनिमम 5 डिजिट एंटर झाले आहे बट 2 व्हॅलिडेशन राहिले. कोणते 2 व्हॅलिडेशन, ऍटलिस्ट 1 अप्पर केस कॅरेक्टर अँड ऍटलिस्ट 1 स्पेशल कॅरेक्टर. हे व्हॅलिडेशन त्या ठिकाणी अजून झालेले नाहीये. मग आता या ठिकाणी राईट करतो मी फॉर एक्झाम्पल एक अप्पर केस कॅरेक्टर एंटर करतो, फॉर एक्झाम्पल एंटर करूया H, तरी वीक झालाय. त्यानंतर राईट करतो मी @. आता काय झालंय बघा स्ट्रॉंग पासवर्ड. कधी ज्यावेळेस सगळे व्हॅलिडेशन मॅच झाले त्यानंतर पासवर्ड काय झाला स्ट्रॉंग. म्हणजे जर आपली कंडिशन या ठिकाणी जर परफेक्ट झाली, कोणती रेग्युलर एक्सप्रेशनला आपला पासवर्ड जर मॅच झाला तर इथेच इफच्या बॉडी पार्ट मध्ये काय स्ट्रॉंग पासवर्ड कलर टेक्स्ट सक्सेस. आणि इफ रन झाला तर एल्स रन होणार नाही आणि एल्स रन झाला नाही तर मग त्या ठिकाणी लेंथ काउंट करण्याची गरज पडणार नाही. कारण की रेग्युलर एक्सप्रेशन मध्येच काय आहे, आपली रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये 5 to 15 पण आहे, ऍटलिस्ट 1 अप्पर केस आहे, ऍटलिस्ट एक स्पेशल कॅरेक्टर आहे, इथेच मॅच झाले. जर एवढं काय आहे मग पुढचे चेक करण्याची गरजच नाही ना. म्हणजे या ठिकाणी काय शो केलं जातं स्ट्रॉंग पासवर्ड. एक मिनिट, या ठिकाणी काही राहिलंय का पासवर्ड, काहीच नाही, ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे तुम्हाला काय, जस्ट 1 मिनिट. मी काय एंटर केले तुम्हाला दाखवायचं एकदा. आता मी एंटर करतोय तुमच्या समोर, एंटर करून दाखवतो तो पुअर कधी आहे, त्यानंतर स्ट्रॉंग कधी आहे आणि वीक कधी आहे. मग या ठिकाणी एंटर करतो मी EPL असं एंटर केलंय. EPL एंटर केल्यानंतर बघा काय सांगते ते पुअर पासवर्ड. त्यानंतर मी एंटर करतोय क्लास, म्हणजे काय झालंय वीक पासवर्ड, म्हणजे 5 पेक्षा जास्त डिजिट त्या ठिकाणी एंटर झाले.
त्यानंतर मी पुढे एंटर करतो @. अजून पण काय आहे, वीकच पासवर्ड आहे. आणि त्यानंतर मी कॅपिटल एखादं लेटर एंटर करतो, फॉर एक्झाम्पल आर. आता बघा, म्हणजे आपलं जे व्हॅलिडेशन होतं ते काय, की मिनिमम 1 अप्पर केस लेटर आहे, मिनिमम 1 स्पेशल कॅरेक्टर आणि मिनिमम किती कॅरेक्टर असले पाहिजे, 5. तर हे सगळे व्हॅलिडेशन ज्यावेळेस मॅच झाल्या त्यावेळेस काय सांगते ते स्ट्रॉंग पासवर्ड. असं ज्यांनी मायस्क्वेअर बेंच डाउनलोड केलं आणि सेटअप केलाय त्यांना हे बघायला भेटलं असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि या ठिकाणी आता जर टेक्निकली अजून जास्त विचार केला एखाद्याने, तर या ठिकाणी तुम्हाला एक मिस्टेक बघायला भेटेल. ज्यावेळेस मी सगळा पासवर्ड काय करतोय, काढून टाकतोय. ते काय सांगतंय बाबा, पुअर पासवर्ड. पुअर कुठून? बाबा मी पासवर्डच एंटर केला नाही, तर तू पुअर म्हणतोय कुठून? मी पासवर्ड एंटर केल्यानंतर तू सांगशील ना, की पासवर्ड पुअर आहे, की स्ट्रॉंग आहे, की वीक आहे. मी पासवर्डच एंटर केला नाही, तरी तू म्हणतोय पुअर पासवर्ड आहे. म्हणजे काय आहे? चुकीचं आहे. या ठिकाणी काय आलं पाहिजे? पासवर्ड रिक्वायर्ड असं काहीतरी फील्ड या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपलं काहीतरी व्हॅलिडेशन चुकतंय. चुकतंय म्हणजे कसं? ज्यावेळेस सगळा पासवर्ड काढून घेतोय, त्यावेळेस आपलं व्हॅलिडेशन त्या ठिकाणी चुकतंय. व्हॅलिडेशन आता आपलं काय यायला पाहिजे या ठिकाणी? की पासवर्ड रिक्वायर्ड असा काहीतरी मेसेज यायला पाहिजे. कधी? सगळा पासवर्ड आपण रिमूव्ह केल्यानंतर. मग आपण त्या ठिकाणी कंडिशन अजून चेंज करूया किंवा अजून ॲड करूया. मग आता हे जे राईट केलंय ना, हे मी काढून टाकतो या ठिकाणून सगळं. हे काय करतो मी? काढून टाकतोय. आणि या ठिकाणी आता मी राईट करतो इफ, आणि इफ मध्ये राईट करतो पासवर्ड इक्वल इक्वल. कधी जर मी काहीच एंटर केलं नाही, तर मला त्या ठिकाणी काय आलं पाहिजे? पासवर्ड रिक्वायर्ड किंवा पासवर्ड इज रिक्वायर्ड असा मेसेज आला पाहिजे. म्हणजे काहीच एंटर केलं नाही म्हणजे काय असणार आहे? स्ट्रिंग एम्प्टी असणार आहे. मग त्यासाठी आपण काय करू या ठिकाणी? एम्प्टी स्पेस, एम्प्टी मीन्स स्पेसच आहे ना. मग त्या ठिकाणी असं राईट करूया. बस थांब, तू थोडं पुढे येत जा. मग या ठिकाणी राईट करूया मेसेज सेम डॉट इनर HTML इक्वल टू, काय मेसेज यायला पाहिजे? पासवर्ड इज रिक्वायर्ड. म्हणजे ज्यावेळेस काहीच नसेल त्या ठिकाणी त्यावेळेस पासवर्ड इज रिक्वायर्ड. पासवर्ड इज रिक्वायर्ड असे या ठिकाणी शो व्हायला पाहिजे. आणि एक मेसेज पण व्हायला पाहिजे, बाबा पासवर्ड टाकत नाही म्हणजे काय, काहीतरी रेड कलर मध्ये शो व्हायला पाहिजे. या ठिकाणी सांगूया मेसेज डॉट क्लास नेम, कॉन्टेक्चुअल क्लास राईट करायचा नाही आपला. मग त्यासाठी टेक्स्ट डेंजर. ठीक आहे. आता बघा, आता काय करूया आपण त्या ठिकाणी बाकीचे व्हॅलिडेशन पण राईट करूया. एल्स, आता एल्स मध्ये काय करायचंय? जो कोड आपण काढून टाकला होता तो कोड परत या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. तो कोड आपण या ठिकाणी परत एंटर केलाय. मग राईट करतो मी ABCDE वीक पासवर्ड. त्यानंतर एक फॉर एक्झाम्पल राईट करतो या ठिकाणी कॅपिटल A. त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर राईट करू, फॉर एक्झाम्पल डॉलर. स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी बघा, पासवर्ड ABCDE, एक अप्पर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर. आणि त्यानंतर मी काय करतोय? सगळा पासवर्ड काढून टाकतो. बघा, स्ट्रॉंग पासवर्ड. त्यानंतर वीक झालाय का, की एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे होते ना, ते नाहीये त्या ठिकाणी. त्यानंतर बघा, ज्यावेळेस 5 पेक्षा कमी डिजिट होत आहे किंवा कॅरेक्टर होत आहे तर काय सांगताय? पुअर पासवर्ड. आणि सगळे गेल्यानंतर काय सांगताय? पुअर पासवर्डच सांगताय. त्या ठिकाणी काय आलं पाहिजे? पासवर्ड इज रिक्वायर्ड असा मेसेज त्या ठिकाणी शो होणं गरजेचं आहे. काही राहिलंय का? चेक करूया. मिनिट. आले हे का, पासवर्ड इज रिक्वायर्ड. ठीक आहे. त्या ठिकाणी काय झालं होतं? एक स्पेस पण पडला होता आपल्याकडून जास्त. मग आता बघा, आपल्याला जे व्हॅलिडेशन पाहिजे होतं, जर मला काहीच एंटर करायचं नाही बाबा, तर
किंवा जे एंटर केलं नाही त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं पाहिजे की बाबा पासवर्ड पाहिजे मला किंवा पासवर्ड इज रिक्वायर्ड. मग या ठिकाणी राईट करूया आपण परत मोगाचा पासवर्ड EPL क्लास वीक पासवर्ड, त्यानंतर @123. अजून पण वीक पासवर्ड का? अजून पण वीक पासवर्ड का सांगतोय? कारण की त्या ठिकाणी मी अजून एक तर झालंय काय, एक स्पेशल कॅरेक्टर आलंय, बट त्या ठिकाणी काय आलं नाहीये, एक अप्पर केस मध्ये कॅरेक्टर पाहिजे, ते त्या ठिकाणी आलेलं नाहीये. तर त्या ठिकाणी एक अप्पर केस साठी राईट करूया फॉर एक्झाम्पल F आलाय स्ट्रॉंग पासवर्ड. त्यानंतर हे काढून टाकतो वीक पासवर्ड, त्यानंतर ए ऐवजी या ठिकाणी टाकतोय F तरी वीक पासवर्ड, आणि त्यानंतर टाकतोय मी डॉलर स्ट्रॉंग पासवर्ड वीक. आणि ज्यावेळेस 5 पेक्षा कमी कॅरेक्टर होणार त्यावेळेस काय येणार ते पुअर पासवर्ड अँड पासवर्ड इज रिक्वायर्ड. म्हणजे पाहिजे तसं ऍक्च्युअल एखाद्या स्टँडर्ड प्रोजेक्टला जसं व्हॅलिडेशन पाहिजे तसं व्हॅलिडेशन आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आहे. हा म्हणजे स्टँडर्ड प्रोजेक्टचं व्हॅलिडेशन लगेच लावून मोकळं झालं असं नाही, लावण्याचा प्रयत्न केला किंवा तेवढं त्या लेवलने बघण्याचा प्रयत्न केलाय. अजून त्या लेवल पर्यंत आपण गेलेलो नाहीये. ठीक आहे. मग हा मॅच या मेथडचा कोड काय करूया, कॉपी पेस्ट करूया कुठे, नोट्स मध्ये. हे काय राईट करायचं कळालंय का, की रेग्युलर एक्सप्रेशन जावास्क्रिप्ट मध्ये राईट करावे लागतात डबल स्लॅश मध्ये. त्यानंतर पुढच्या मेथड बघायचा आहे ट्रिम अँड स्प्लिट. ट्रिम मेथड अँड स्प्लिट या दोन मेथड आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. आता जी ट्रिम आणि स्प्लिट मेथड आहे त्या दोन्हीचं पण या ठिकाणी लगेच राईट करून घेऊया. सगळ्यात अगोदर ट्रिम मेथड, त्यामध्ये राईट करूया ट्रिम इज यूज टू remove the leading space in a string. Trim is used to remove leading space in a string. आता लिडिंग स्पेस म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं अगोदर गरजेचं आहे. ट्रिमचं काम काय, की जी ट्रिम मेथड आहे, ट्रिम मेथड तुमच्या स्ट्रिंग मधील जी लिडिंग स्पेस आहे, म्हणजे तुमच्या डेटाच्या अगोदरचे जे स्पेस आहे किंवा नंतरचे जे स्पेस आहे त्यांना रिमूव्ह करण्याचं काम ट्रिम मेथड करते. हा बट म्हणा स्ट्रिंगच्या अगोदर एम्प्टी स्पेस असू, स्पेस म्हणजे एम्प्टीच असणार ना, म्हणजे जो स्पेस आहे स्ट्रिंगच्या अगोदर असू किंवा डेटाच्या अगोदर असू किंवा डेटाच्या नंतर असू, त्याने काय होणार आहे, ते रिमूव्ह करण्याची गरज काय. तर ती गरज काय, तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बट एवढं लक्षात ठेवायची जी ट्रिम मेथड आहे, ट्रिम मेथड स्ट्रिंग मधील जे लिडिंग स्पेस आहे त्यांना रिमूव्ह करण्याचं काम करते. लिडिंग स्पेस म्हणजे डेटाच्या अगोदर येणारे किंवा डेटाच्या नंतर येणारे, डेटाच्या मधोमध जर आले किंवा डेटाच्या मध्ये कुठेही आले त्यांना लिडिंग स्पेस बोलायचं नाही. ते आपण स्वतः टाकलेले असतात किंवा काहीतरी रिझनमुळे टाकलेले असतात. फॉर एक्झाम्पल EPL क्लास हे एक स्ट्रिंग आहे, EPL वेगळं नेम आहे, क्लास वेगळं नेम आहे, मध्ये एक स्पेस असणार आहे, ते आपण स्वतः टाकलंय. बट EPLच्या अगोदर जर काही स्पेस टाकतोय तर तो आपण नाही टाकत आहे, तो चुकून पडलाय म्हणा किंवा एंटर केला गेला असेल, मग तो काय झालाय, एक्स्ट्रा झालाय. पण तो लीड करतोय त्या स्ट्रिंगला, लीड म्हणजे समोर आहे, स्ट्रिंगच्या अगोदर आहे, मग त्याला रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे, ट्रिम मेथड करणार आहे. आणि त्याची गरज काय ते बघू या ठिकाणी. हे झालंय, याची गरज इथे नाहीये. आता हे काढून टाकूया, ही पण नाही गरज इथे, हे पण काढून टाकूया. मॅच फंक्शन होतं, आता या ठिकाणी राईट करूया
स्ट्रीम आणि कोड आपला राईट करूया. सिंपल राईट करूया. पासवर्ड घेण्यासाठी एक इनपुट घेऊया. इनपुट टाईप टेक्स्ट. पासवर्ड पण घेऊ शकता, बट मला ते स्पेस दाखवायचं आहे म्हणून टेक्स्ट घेतोय. ठीक आहे. टेक्स्ट आयडी मध्ये एक आयडी घेऊया. टेक्स्ट पास. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म कंट्रोल जे सिंपल आपल्याला सिंपल वे मध्ये बघायचंय, त्यामुळे बाकीचं करत बसण्याची गरज नाही. याची पण गरज नाही. बुस्टरची त्या ठिकाणी कंटेनर फ्लुइडची गरज नाहीये. एक्स्ट्राची गरज नाही. आपल्याला सिंपल वे मध्ये बघायचंय. मग एक बटन घेऊया. बटनला नेम देऊया सबमिट. बटनचा नेम झालाय सबमिट. आणि त्यासाठी ऑन क्लिक बटनवर क्लिक झाल्यानंतर काय झालं पाहिजे, ऑन क्लिक. आणि ऑन क्लिक साठी आपल्याला पासवर्ड व्हेरीफाय करायचा आहे. मग मेथड घेऊया. आपल्याकडे मेथड आहे तीच राईट करूया. व्हेरीफाय पास. मी जी मेथड राईट करतो तीच करावी असं नाही, तुम्ही वेगळी केली तरी चालेल बाबांना. या ठिकाणी हेडिंग राईट करूया. एम्प्टी हेडिंग पाहिजे आपल्याला, त्यासाठी एक एम्प्टी हेडिंग राईट करून ठेवूया. ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मी राईट करतो आता फंक्शन मध्ये फॉर एक्झाम्पल राईट करूया. एक जो पासवर्ड येणार आहे तो स्टोअर करावा लागेल अगोदर. मग त्यासाठी एक व्हेरिएबल व्हॅर पासवर्ड नावाचा व्हेरिएबल घेऊया. पासवर्ड इक्वल टू कसा एक्सेप्ट करणार, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी काय आपली टेक्स्ट पास डॉट व्हॅल्यू. डॉट व्हॅल्यू आहे. त्यानंतर पुढे इफ मध्ये व्हॅलिडेशन पासवर्ड इक्वल फॉर एक्झाम्पल राईट करतो या ठिकाणी EPL. जर पासवर्ड EPL आता तुम्ही पासवर्ड सेट केला असं कन्सिडर करा की पासवर्ड काय केलाय, सेट केलाय. अगोदर जो प्रोग्राम आहे ना त्यामध्ये पासवर्ड तुम्ही सेट केला, असा पासवर्ड पाहिजे बाबा. आणि पासवर्ड नंतर चेक करताय सेम ज्यांनी माय स्कूल वर्क बेंच डाउनलोड केलंय आणि सेटअप केलाय. पासवर्ड तुम्ही ज्यावेळेस सेट करता त्यावेळेस सांगतं ते स्ट्रॉंग पासवर्ड आहे, वीक आहे, पुअर आहे. तो पासवर्ड सेट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, काय माय स्कूल वर्क बेंच लॉग इन करता, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतो, तुम्ही जो पासवर्ड सेट केलाय तो पासवर्ड एंटर करावा लागतो. जर तो पासवर्ड मॅच झाला नाही तर तुमचं ते ऍप्लिकेशन ओपन केलं जात नाही. कन्सिडर करा की माझा पासवर्ड EPL आहे आणि हा डेटाबेसला स्टोअर आहे. आणि जर पासवर्ड एंटर केला EPL तर सांगितलं पाहिजे की पासवर्ड व्हेरीफाय झालाय. EPL सोडून दुसरं काही एंटर केलं तर त्याने इनव्हॅलिड पासवर्ड असं काहीतरी मेसेज शो केला पाहिजे. या ठिकाणी मेसेज शो करण्यासाठी आपण एक हेडिंग घेतल्या या ठिकाणी. मग राईट करूया हेडिंग मध्ये डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. क्वेरी काय आपली हेडिंग आहे H3 आहे. ठीक आहे H3. त्यानंतर H3 आणि काय झालं पाहिजे, इनर HTML मध्ये मेसेज शो झाला पाहिजे. त्यासाठी इनर HTML आणि इनर HTML मध्ये मेसेज शो करूया व्हेरीफाय पासवर्ड. व्हेरीफाय पासवर्ड. आणि फॉर एक्झाम्पल त्याला राईट करूया एखादा फॉन्ट कलर देऊया. फॉर एक्झाम्पल मग राईट करूया फॉन्ट साईज नाही, फॉन्ट कलर देऊया फक्त. व्हेरीफाय झालाय मीन्स सिंगल कोट मध्ये ग्रीन. सक्सेस साठी जो देतात ना तो सेम. जर व्हेरीफाय झाला नाही, जर पासवर्ड व्हेरीफाय झाला नाही तर मग काय झालं पाहिजे, इनव्हॅलिड पासवर्ड सांगितलं पाहिजे त्याने. मग सेम परत डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. क्वेरी सिलेक्टर मध्ये कोणती हेडिंग आहे आपली H3 डॉट इनर HTML. मग या ठिकाणी काय मेसेज आला पाहिजे, इनव्हॅलिड पासवर्ड. इनव्हॅलिड पासवर्ड इनव्हॅलिड आहे म्हणजे मग त्या ठिकाणी परत काय करायचंय, डॉट फॉन्ट कलर. फॉन्ट कलर मध्ये सिंगल कोड मध्ये देऊया रेड. ठीक आहे. आता चेक करूया या ठिकाणी.
आता चेक करा, या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे पासवर्ड. मग पासवर्ड एंटर करूया. पासवर्ड काय आपला बघा, EPL, फर्स्ट ई कॅपिटल आहे, मग तो एंटर करूया. मग मी या ठिकाणी एंटर करतो EPL आणि सबमिट करतो. काय सांगतंय बघा, इनव्हॅलिड पासवर्ड. हा, आता इनव्हॅलिड का सांगतं त्याचा रिझन ते व्हॅलिड एका मिनिटात अगोदर करतो मी. काय झालंय, व्हेरीफाय पासवर्ड. मग काय चुकलंय म्हणा, EPL आहे, EPL तर बरोबर सांगतं या ठिकाणी. हा, फर्स्ट ए कॅपिटल PL आणि या ठिकाणी सेम एंटर केलं तर व्हेरीफाय सांगतंय. जर कन्सिडर करा की मी स्मॉल ई राईट करतो या ठिकाणी आणि मग सबमिट करतोय. काय सांगतंय, इनव्हॅलिड पासवर्ड. जसा पासवर्ड आहे तसा या ठिकाणी शो केला नाहीये, मग ते बरोबर आहे तसं सांगणार आहे. मग चुकतंय काय म्हणा, तर चुकतंय काय ते दाखवतो. या ठिकाणी मी राईट केलंय EPL, सॉरी EPL असा पासवर्ड आहे ना, सबमिट. त्यानंतर मी थोडासा स्पेस देतो आणि सबमिट करतो. काय सांगते बाबा, इनव्हॅलिड पासवर्ड. का, जे लिडिंग स्पेस आहे, लिडिंग म्हणजे कोणते, स्ट्रिंगच्या अगोदर येणारे आणि स्ट्रिंगच्या नंतर येणारे, म्हणजे डेटाच्या अगोदर आणि डेटाच्या नंतर येणारे स्पेस पण त्या ठिकाणी काउंट केले जातात किंवा कॅप्चर केले जातात. मग आता इथे स्पेस असू शकतो, चुकून पडला असेल एखादा आणि मी जर सबमिट करायला जातोय, काय म्हणते ते, इनव्हॅलिड पासवर्ड. हा ठीक आहे, मी तो स्पेस काढून घेतला आणि या ठिकाणी सांगतोय काय, तरी सांगतोय इनव्हॅलिड पासवर्ड. का सांगतोय इनव्हॅलिड, कारण की या ठिकाणी माझ्याकडून एक्स्ट्रा स्पेस पडलाय डेटा नंतर, तो स्पेस मी काढून घेतो. स्पेस काढून घेतल्यानंतर याला सबमिट करतोय. मग काय सांगतोय ते बघा, व्हेरीफाय पासवर्ड. का होतंय असं, कारण की जे एक्स्ट्रा स्पेस आहे स्ट्रिंगच्या अगोदर असेल किंवा स्ट्रिंगच्या नंतर असेल, म्हणजे जे स्ट्रिंगला काय करताय, लिडिंग करताय, ते लिडिंग स्पेस रिमूव्ह करण्याचं काम आपल्याकडे कोण करणार आहे, ट्रिम मेथड. मग सिंपल वे मध्ये फक्त काय राईट करायचं, या ठिकाणी जी फंक्शन किंवा जो प्रोग्राम राईट केलाय ना, त्यामध्ये फक्त त्याला राईट करायचं आहे पासवर्ड डॉट ट्रिम. जो काही व्हेरिएबल घेतला असेल तुम्ही त्याला, पासवर्ड डॉट ट्रिम. आता बघा, या ठिकाणी मी राईट करतो EPL सबमिट, व्हेरीफाय पासवर्ड. त्यानंतर थोडासा स्पेस देतो, सबमिट, तरी चालतंय. त्यानंतर परत एकदा रन करून दाखवतो, थोडासा स्पेस, थोडासा स्पेस दिला या ठिकाणी बघा, थोडासा स्पेस, त्यानंतर जो पासवर्ड आहे तो EPL सबमिट, व्हेरीफाय पासवर्ड. त्यानंतर मी किती स्पेस एंटर करा, सबमिट. काय सांगतंय, व्हेरीफाय पासवर्ड. का, की जे लिडिंग स्पेस आहे ते रिमूव्ह करण्याचं काम या ट्रिम मेथडने केलं आहे. ते आपण आता एक्झाम्पल मध्ये बघितलंय. ट्रिम सिंपल वे मध्ये, जे स्ट्रिंग मध्ये एक्स्ट्रा स्पेस आहे किंवा लिडिंग करताय स्ट्रिंगला, तर ते स्पेस रिमूव्ह करण्याचं काम ट्रिम मेथड करते. सिंपल वे मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल त्याचं, त्यानंतर दुसरी मेथड कोणती होती, ट्रिम नंतर स्प्लिट. ट्रिम नंतर स्प्लिट मेथड. मग स्प्लिट मेथड पण राईट करून घेऊया. स्प्लिट इज यूज टू, स्प्लिट is used to, split is used to split the string at specified delimiter, at specified delimiter and returns an array. काय सांगताय, स्प्लिट इज यूज टू स्प्लिट द स्ट्रिंग, स्ट्रिंगला स्प्लिट करण्याचं काम स्प्लिट मेथड करते ऍट स्पेसिफाईड डेलिमीटर. तुम्ही जे डेलिमीटर देणार आहे त्यामध्ये, मग डेलिमीटर तुमचं फॉर एक्झाम्पल एम्प्टी स्पेस असू शकतो, कोमा असू शकतो, बाकीचं काय असू शकतात डेलिमीटर. आणि ते रिटर्न कशामध्ये करणार आहे, तर ऍरे मध्ये. आता ऍक्च्युअल मध्ये याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर ऍरे माहित असणं गरजेचं आहे, बट ऍरे मेथड सी लँग्वेज सारखी नसणार आहे या ठिकाणी. सी लँग्वेज मध्ये जो टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्ही जो ऍरे बघितलाय त्या फॉर्मॅट मध्ये हे नसणार आहे. ऍरे हा थोडासा वेगळा असणार आहे.
जर जावाचा पण अजून जावा लँग्वेजचा पण तुमचा ॲरे चालू आहे अजून, त्यामुळे ॲरेमध्ये अजून जास्त डीपमध्ये जाता येणार नाही. आपण जावास्क्रिप्टमध्ये ॲरे बघणार आहोत. त्यावेळेस कळेल की ॲक्चुअल बाबा ॲरे असतोय काय. बट थोडंफार बेसिक एक्झाम्पल स्प्लिटचं या ठिकाणी बघूया. बट ते ॲक्चुअल परफेक्ट स्प्लिटचं एक्झाम्पल असेल असं पण नाही. जर परफेक्टच लागतंय तर ॲरेच्या डीप पर्यंत जावं लागेल आपल्याला. ॲरेच्या डीप पर्यंत न जाता आपण स्प्लिटचं एक्झाम्पल बघूया. 1 मिनिट गाईज. ठीक आहे, मग एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल त्याच्यामध्ये घेऊया. या ठिकाणी मी राईट करतो फॉर एक्झाम्पल फॅर नंबर इक्वल टू, आणि या ठिकाणी मी राईट करतो 2-3 नंबर राईट करतो. फॉर एक्झाम्पल 9665484845 कोमा, त्यानंतर 9875. अजून एक नंबर राईट करतो. लास्टला राईट करतो 33. नंबर लक्षात न राहता फक्त लास्ट डिजिट लक्षात ठेवा, म्हणजे आपलं कळेल आपलं 4578. अजून एक नंबर राईट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 3 3. याचा राईट करूया. फॉर एक्झाम्पल 2 2 4 5 2 2 3 3 9 9. नंबर लक्षात राहायला पाहिजे. आणि सिंपल याला जर प्रिंट केलं मी, डॉक्युमेंट डॉट राईट, आणि त्यामध्ये व्हेरिएबल कोणता आपला नंबर. सिंपल याला प्रिंट करूया. काय होतंय बघा. जेवढं काय आपण स्टोअर केलं तेवढं प्रिंट होणार आहे. यामध्ये वेगळं काय म्हणा. बट मला काय करायचंय, यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोमा आहे, कोमा आहे मीन्स काय, नंबर सेपरेशन केलाय. कोमा ऑपरेटरचं काम काय, सेपरेशन करण्याचं. बट आपण त्याला डबल कोड मध्ये घेतलंय. आता डबल कोड मध्ये घेतल्यामुळे काय झालं, आता ते ऍज अ डेटा म्हणून कन्सिडर झालंय. आता मला काय करायचंय, ज्या ज्या ठिकाणी कोमा आहे तिथून त्याला सेपरेट करायचंय, आणि सेपरेट करून मला स्पेसिफिक नंबर प्रिंट करायचा आहे. फर्स्ट नंबर, सेकंड किंवा थर्ड किंवा फोर्थ, कोणता स्पेसिफिक एक नंबर प्रिंट करायचा आहे. मग मला त्यासाठी अगोदर नंबर सेपरेट करणं गरजेचं आहे, म्हणजे स्प्लिट करणं गरजेचं आहे. मग आता नंबरच नाही, डेटा स्प्लिट करण्यासाठी, आणि स्प्लिट करून तो कशामध्ये रिटर्न करतो, स्ट्रिंग मध्ये. या ठिकाणी बघा, स्प्लिट मेथड डेटा स्प्लिट करून कशामध्ये रिटर्न करते, ॲरे मध्ये. मग आता स्प्लिट मध्ये सेपरेट करून ॲरे मध्ये रिटर्न करणार आहे. मग ॲरे मध्ये रिटर्न कसं करणार ते बघा. हे काढून टाकूया. मग या ठिकाणी एक व्हेरिएबल घेऊया, व्हॅर रिझल्ट नावाचा. रिझल्ट ठीक आहे. आता रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय करायचं, आपलं स्प्लिट करायचंय. मग या ठिकाणी स्प्लिट करण्यासाठी राईट करूया. कशामध्ये डेटा आहे, नंबर मध्ये डॉट स्प्लिट. स्प्लिट काय कशापासून करायचं आपल्याला ते या ठिकाणी सांगायचंय सिंगल कोड मध्ये. काय स्प्लिट करायचंय आपल्याला, कोमा म्हणजे सेपरेट. ठीक आहे, आणि त्याला आता ॲरे मध्ये स्टोअर करून प्रिंट करूया. ॲरे मध्ये येणारा आन्सर हे ॲरे मध्ये रिटर्न होणार आहे. आता रिझल्ट हा ॲरे होणार आहे. रिझल्ट हा व्हेरिएबल काय होणार आहे, ॲरे. आणि ॲरेची इंडेक्स माहिती आहे, डिफॉल्ट 0 पासून स्टार्ट होते. म्हणजे हा फर्स्ट नंबर 0 इंडेक्सला स्टोअर असणार, सेकंड 1, नंतर थर्ड नंबर 2 इंडेक्सला, आणि लास्ट नंबर कोणत्या इंडेक्सला, 3 इंडेक्सला स्टोअर असणार आहे. कारण की का, आता ज्यावेळेस स्प्लिट आन्सर रिटर्न करतो, मग आता येणारा आन्सर कशामध्ये स्टोअर होणार आहे, रिझल्ट मध्ये. आणि आन्सर कोणाचं येणार आहे, स्प्लिटचं. आणि येणारं स्प्लिटचं आन्सर हे ॲरे मध्ये रिटर्न केलं जातं. मग ॲरे मध्ये रिटर्न केलं म्हणजे रिझल्ट मध्ये, आणि रिझल्ट हा व्हेरिएबल आता काय होणार, ॲरे होणार आहे. मग या ठिकाणी राईट करूया, डॉक्युमेंट डॉट राईट. ॲरे म्हणल्यानंतर काय येणार, सबस्क्रिप्ट येणार. मग व्हेरिएबल ॲरेचं नेम घेतो आपण. ॲरेचं नेम काय या ठिकाणी, आता रिझल्ट आणि सबस्क्रिप्ट. आणि सबस्क्रिप्ट मध्ये आपल्याला ॲरे मधील कोणत्या इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करायची हे सांगावं लागतं. मग या ठिकाणी राईट करतो मी 0.
काय राईट करतो म्हणजे मला सगळ्यात फर्स्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी पाहिजे अरेची आणि त्याला प्रिंट करतो. काय आलंय बघा 9665484845 फर्स्ट. जर मला लास्ट वाली व्हॅल्यू पाहिजे, कोणती पाहिजे? लास्ट वाली कोणती आहे? 1 2 3 4 सगळ्यात लास्टला 99 म्हणजे लास्ट वाली व्हॅल्यू. त्याची इंडेक्स काय येणार आहे बघा? ही 0 इंडेक्सला स्टोअर होणार, ही 1 2 इंडेक्सला आणि लास्टली 3 इंडेक्सला. मग या ठिकाणी काय राईट करायचंय? डायरेक्ट 3 बघा 1 2 3 4 सगळ्यात लास्टला म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 लास्टची व्हॅल्यू. असं न करता तुम्ही जर डायरेक्ट असं केलं, मला सेकंड नंबरची पाहिजे. सेकंड नंबरची म्हणजे कोणती? ही. हिची इंडेक्स काय असणार? 1. मग या ठिकाणी तुम्ही 1 राईट करू शकता. 1 राईट करून सेकंड नंबर 9875484522. हां, तुम्हाला परत लास्टची पाहिजे, बट मला डायरेक्ट 3 राईट नाही करायचं. तुम्ही असं पण राईट करू शकता मग. फॉर एक्झाम्पल 0 प्लस 3 किंवा 1 प्लस 2. आन्सर काय येणार आहे? 3 येणार आहे. हां, मग 3 ला काय आहे बघा? लास्टची 1 2 3 4 5 6 7 8 9 9 म्हणजे 1 प्लस 2 3. रिझल्टमध्ये 3 इंडेक्सला जी व्हॅल्यू असेल एवढं काय की काही आहे किंवा काही शकतात. ते काही मग तिथे स्पेस आणि तरी आणि स्पेसच आता तुम्हाला स्पेस नाही म्हणजे ज्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू काय झाल्या पाहिजे? सेपरेट झाल्या पाहिजे आणि ॲरेमध्ये स्टोअर झाल्या पाहिजे. आणि ॲरेमध्ये स्टोअर होताना आपल्या इंडेक्स वाईज स्टोअर होणार 0 1 2 3 आणि आपण 0 इंडेक्सची 0 पाहिजे असेल 0 नसेल पाहिजे सगळ्यात लास्टची पाहिजे असेल 0 प्लस 2 3 असं काही घेऊ शकता किंवा 1 प्लस 2 इथे पण परत घेऊ शकता. लास्टची जी इंडेक्स आहे ती या ठिकाणी प्रिंट होऊन जाईल. म्हणजे आपण सिंपल ॲरे एकदम सिंपल एक्झाम्पल बघितलं. जास्त डीपमध्ये पण गेलो नाही ॲरेच्या. सिंपल. जसं ॲरेचं माहिती आहे, ॲरेची इंडेक्स 0 ने का स्टार्ट होते, होण्याचं रिझन काय सगळं माहिती आहे. ॲड्रेस डिटेल्स सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. बट अजून काही वेगळ्या गोष्टी माहीत होणार आहे ज्यावेळेस आपण ॲरे स्टार्ट करणार आहे. काही गोष्टी तुम्हाला वेगळ्या ऐकायला भेटणार आहे ज्यावेळेस ॲरे स्टार्ट होईल त्यावेळेस. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल आपण स्प्लिटचं अपलोड करूया. ही स्पेससाठी आहे. तुम्ही कोमा बाकीचं काही गोष्टी असेल तर तसं घेऊ शकता. जसे काही रिस्ट्रिक्शन नाही की बाबा तुम्ही हेच घ्यावं किंवा स्पेसच घ्यावा किंवा कोमाच. फक्त कोमाच चालेल किंवा फक्त स्पेसच चालेल. दोन्ही तुम्ही दोन्ही पाहिजे दोन्ही यूज करू शकता. एक पाहिजे एक यूज करू तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसं. अजून ॲरेमध्ये जायचं त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आत्ताच सांगत नाहीये. ठीक आहे. सध्या फक्त स्प्लिटची प्रॅक्टिस करायची आणि फक्त एवढं यूज करायचं. ठीक आहे. हं. तर आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो. ठीक आहे.